मित्रांनो, आता 17 एप्रिल रोजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट आपल्या हाती लागलेली आहे आणि ती संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. कारण जी आपली योजना आहे त्यामधील एप्रिल महिन्याचा हप्ता हा मिळणार की नाही, आता प्रत्येक जणाला याचाच प्रश्न पडलेला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पात्रता होत्या, पात्रता काढून खूप साऱ्या महिलांना अपात्र केलंय. पण आता यामध्ये तुमचा देखील नंबर लागलाय का व तुम्हाला मिळणार आहे की नाही या संबंधीची बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. आणि तो कोणता जिल्हा असणार आहे ज्यामधून जास्त महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. सर्वात अगोदर आपण लाडकी बहीण योजनेची जी काटछाट चालू झालेली आहे, सरकारचा जो दुटप्पीपणा चालू आहे तो आता उघड झालेला आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 49 लाख महिलांना अपात्र केलंय आणि ते कशासाठी केलंय ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कारण यामधील ज्या 50% महिला आहेत त्या कोणत्या आहेत, ज्यांना आतापर्यंत दुसऱ्या योजनांचा लाभ मिळत होता. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने काय सांगितलं होतं, ज्या महिलांना फक्त आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतोय अशाच महिलांना फक्त 500 रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि जे 1000 रुपये आहेत ते त्यांचे कट केले जाणार आहेत. पण महाराष्ट्र सरकार आता पुन्हा एकदा दुटप्पीपणा करत आहे, ज्यामध्ये त्यांनी काय केलंय, जर एखादी महिला दुसरी कोणतीही योजना असो, दुसऱ्या कोणत्याही योजनेचा जर ती लाभ घेत असेल, समजा ती सरकारी पाहिजे, फक्त सरकारी कोणतीही योजनेचा लाभ घेत असेल तर तिला फक्त 500च मिळणार आहेत आणि जे 1000 रुपये आहेत ते 100% कटून जाणार आहेत. असं महाराष्ट्र सरकारने आता दुटप्पीपणा केलेला आहे आणि तो उघडकीस देखील आलेला आहे. आणि जर तुम्ही देखील दुसरी कोणतीही योजना असू, जशी उदाहरणार्थ एक सांगतो, एक लेक लाडकी योजना म्हणून योजना आहे. समजा त्या लेक लाडकी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल किंवा दुसरी काही योजना आहेत, अशा 2-3 प्रकारच्या करेक्ट बाकीच्या खूप साऱ्या योजना आहेत. त्यापैकी तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे देखील पैसे कमी होणार आहेत आणि तुम्हाला जे 1500 रुपयांचं अनुदान आहे ते फक्त आणि फक्त 500च रुपये मिळणार आहे, असं महाराष्ट्र सरकारने आता सांगितलेलं आहे. यामध्ये फसव्या घोषणांचा आणि निवडणुकीपूर्व गाजर दाखवण्याचा प्रकार आपल्या समोर आलेला आहे आणि हा जो प्रकार आहे तो असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. म्हणजेच महायुतीचं जे सरकार आहे त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, की ज्या वेळेस त्यांची निवडणूक होईल त्यानंतर 1500 रुपयांचं अनुदान हे 2100 रुपये करण्यात येईल. पण त्यांनी 2100 रुपये न करता फक्त ते 500 रुपये केलंय आणि ज्या महिलांना 1500 रुपये द्यायचे होते त्यामध्ये देखील त्यांनी 40% महिला अपात्र केलेल्या आहेत. म्हणजे तुमचा देखील त्यामध्ये नाव असू शकतं, तुम्ही देखील यामध्ये अपात्र झाल्या असू शकता. कारण महाराष्ट्र सरकारने आता नवीन नियमावली राबवली आहे, ज्यामध्ये महिला अपात्र करण्याचं काम ते करत आहेत. ते का करत आहेत ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पात्र होते, पण महाराष्ट्र सरकार कोण चुकून अपात्र झाले असतील, तर ते तसं त्यावेळेस काय करायचं आता मी तुम्हाला ते सांगणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी थोडीशी माहिती आहे त्या संबंधीचीच, आपण ती जाणून घेऊया. यामध्ये राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी घोषित करण्यात आलेली जी योजना आहे, जिचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आता सरकारने कात्री चालवली आहे. म्हणजेच कात्री चालवण्याचं काम काय करत आहेत, ते काय करत आहेत, महिलांना अपात्र करण्याचं काम धडाधड करत आहे. जे काम चालू आहे ते धडाधड काम चालू आहे, महिला अपात्र करत आहेत. यामध्ये खूप साऱ्या अशा महिला ज्यांचं उत्पन्न जे आहे 1.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने असं सांगितलं होतं की जे एका रेशन कार्डवरती फक्त 2च ज्या महिला असतात त्या लाभ घेऊ शकतायत. पण असं न करता खूप साऱ्या महिला 2-2 महिला लाभ घेत आहेत, तर त्यांना देखील 2 पेक्षा जास्त घेत आहेत, तर त्यांना आता अपात्र करण्याचं काम चालू आहे. आणि ज्यांना खरंच गरज आहे अशाच महिलांना या ठिकाणी आता पात्र ठेवणार आहे, असं आपला महाराष्ट्र सरकारने आपल्याला आज 14 एप्रिल रोजी त्यांनी सांगितलं होतं. पण आज आपल्याला 17 एप्रिल रोजी या संबंधितची टोटल खरी इन्फॉर्मेशन आपल्याला आज मिळालेली आहे. आता यामध्ये योजनेअंतर्गत लाभ मिळणारे सुमारे ज्या 8 लाख महिला आहेत, केवळ त्यांनाच 500 हप्ता मिळणार आहे. म्हणजेच 8 लाख महिला तुम्ही समजू शकता, 8 लाख महिला अशा आहेत ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना फक्त 500च रुपये मिळणार आहेत. आणि अपात्र महिला तर वेगळ्याच आहेत. अपात्र महिला हे 49 लाख आहेत, ज्यामध्ये त्यांना 1ही रुपयांचं अनुदान दिलं जाणार नाही आहे. आणि 8 लाख अशा महिला आहेत ज्यांना 500 रुपयांचं अनुदान किंवा हप्ता जो आहे तो मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि सरकारच्या या राजकीय इच्छाशक्तीवर मोठा प्रश्नचिन्ह उभारला आहे आणि महिला देखील चिंतेत आहेत, की त्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं, सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की जे 1500 रुपयांचं अनुदान आहे ते 2100 करू, अथवा केलं नाही तरी जी तुमची योजना आहे ती कायमची चालू ठेवू. पण आता योजना बंद पडण्याच्या देखील दिशेवर आलेली आहे, ज्यामध्ये आपलं जे विरोधी पक्ष आहे ते सांगत आहे की महायुती सरकार आता त्यांच्या दिलेल्या शब्दावरून मुकरत आहे आणि त्यांनी सांगितलेले कामं ते करत नाही आहेत. पण यामध्येच आपले जे लाडके
मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आपले अजितदादा पवार यांनी मात्र योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण जी लाभाची जी रक्कम आहे त्यामध्ये कपात करण्याचं वास्तव सरकारने लपवलेलं आहे. म्हणजेच त्यांनी सांगितलंय की योजना बंद होणार नाही. म्हणजेच त्यांनी सांगितलंय ही योजना बंद तर होणार नाही. पण त्यांनी जी रक्कम आहे ज्यामध्ये तुम्हाला अनुदान आहे, जे ₹2100 करण्याचं ठरवलं होतं ते तर ठेवलंच. पण जे ₹1,500 होतं त्याला ₹500 केलं. या संबंधीची ज्या इन्फॉर्मेशन होत्या, जे वास्तव होतं ते सरकारने आपल्यापासून लपवलेलं आहे आणि महिलांना यापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे. यामध्ये तुमचं काय मत आहे? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की महाराष्ट्र सरकारने हे निर्णय घ्यायला पाहिजे की नाही? महिलांना अपात्र करायला पाहिजे की नाही? आणि ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांनाच लाभ दिला पाहिजे की नाही? या संबंधित तुम्ही तुमचे मत मला सांगू शकता. आता एवढ्यावरच न थांबता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार की नाही यावर देखील साशंकता आपलं महाराष्ट्र सरकारचे जे विरोधी पक्ष आहेत महायुतीला यांनी साशंकता आपली निभावलेली आहे. ते म्हणतायत की असं महाराष्ट्र सरकार माता भगिनी अपात्र करत आहेत. याच्याद्वारे ते एप्रिल महिन्याचा हप्ता देणार की नाही याचा देखील त्यांना मोठा प्रश्न आलेला आहे. यामध्ये महिलांच्या खात्यात 30 एप्रिलमध्ये पैसे जमा होतील असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. अशी फक्त शक्यता वर्तवली जात असून सरकारकडून यावर ठोस भूमिका घेण्याची अजून कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही आहे. म्हणजेच ते फक्त ठोस भूमिका त्यांनी दिली नाही आहे. यामध्ये ते फक्त जी-आर जाहीर करत नाही, काही नाही. फक्त सांगत आहेत की 30 एप्रिल रोजी जी अक्षय तृतीया असणार आहे, त्या दिवशी तुम्हाला तुमचा लाभ दिला जाणार आहे, असं महाराष्ट्र सरकार फक्त तोंडी बातमी देत आहे. यामध्ये त्यांनी अजून कुठल्याही प्रकारची ऑफिशियल जी गोष्ट आहे ती सांगितलेली नाही आहे, की जेणेकरून जी-आर जाहीर झाला आणि त्यामुळे तुम्हाला लाभ मिळणार अशी कुठल्याही प्रकारची त्यांनी गोष्ट आपल्याला सांगितलेली नाही आहे. आणि असं देखील त्यांनी सांगितलंय. दुसरा मुद्दा म्हणजे कोणता, की जो हप्ता आहे, जो तुमचा एप्रिल महिन्याचा लाभ आहे, तो 2 टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. सर्वात अगोदर 1 कोटी महिलांना, ज्या 1 कोटी महिला आहेत त्यांना जो लाभ आहे तो त्यांना 24 एप्रिलपासून मिळण्याचा चालू होणार आहे आणि उरलेल्या बाकीच्या 39 किंवा 41 लाख महिला ज्या आहेत त्यांना 27 एप्रिलपासून जो लाभ आहे तो मिळायला चालू होणार आहे. अशा प्रकारचं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे. आता पाहूयात आपण या भविष्यामध्ये काय होतं, योजना चालू राहते की नाही आणि तुम्हाला तुमचं अनुदान ते आहे वेळोवेळी मिळत राहते का नाही. या संबंधित या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. पण ते केव्हा, ज्यावेळेस तुम्ही लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हाच मला तुमची कमेंट दिसत असते. अन्यथा तुमची कमेंट हाईड होऊन जाते आणि ती मला दिसत नाही आणि मला तुम्ही केलेली जी कमेंट आहे त्याचं उत्तर देता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्ही जी कमेंट करता मला त्याचं उत्तर देता येईल. भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.